आता तू खूप मोठा होणार आहे, खूप नाव कमवेल, खूप पैसा कमवेल आणि तुला अगदी सुखात ठेवेल बघ तू. बाई माझ्याकडे एवढे पेशन्स नाहीयेत पण. आणि उद्या जर अनिश काही अचीव करू शकला नाही तर. मित्रांनो, वेलकम टू द डे 92 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्ट नील थिंग्स. 8च दिवस बाकी आहेत आपले 100 व्लॉग व्हायला आणि आम्ही ह्या रिसॉर्टवरून निघालो आहोत बॅक टू मुंबई. आणि त्याच्या आधी कुठेतरी लंच करायला थांबणार आहे. आणि बानी एक जागा सजेस्ट केली आहे. नाव काय? माका बावा नावाची जागा आहे. शिवी वाटते पण जागा आहे. त्यांचं काय असं नाव? त्याचे जे दोन आहेत पार्टनर्स बेसिकली, हां, वन इज फ्रॉम गोवा आणि दुसरे जे आहेत ते आहेत पारसी. बावा इज पारसी आणि माका इज गोवा. हां, माका नाका गो, माका नाका गो, जाय तुझं मोह कुठं दुसरं किती नाका गो. सो तिथे आम्ही आता चाललोय जेवायला. आणि आई कुठे काय करते? बॅक जाणार ना. माझी सगळी मेहनत आहे. का ग बंद केलंस? वाईब करतो तुम्ही. आम्ही आलेलो आहोत माका बावा कॅफे बारमध्ये. कसलं थूक आहे बघा, खतरनाक. काय सीन? हां चल, 2 मिनिटं रिअल वाटलं पाहिजे. बसलं ना. सो आता जस्ट आम्ही इकडनं खाऊन बाहेर आलो. मस्त टेस्ट होती, वेगळी टेस्ट होती. आम्ही ते काय पारसी डिश वगैरे पण ट्राय केली. सॉरी, खाताना काही शूट नाही केलं कारण बोलता बोलता राहून गेलं. पण बेस्ट गोष्ट इथली आहे की बघा, माझ्या मागे एक प्रॉपर माणूस वरती चढून जॅक डॅनियल्स आणि पेग लावून बसला आहे. मजा मजा. अरे उस्ताद जी आगे भाई, आपको दरख्वास्त है कि थोड़ा हमें तबला सुनाइए. द क्वेस्ट इज दॅट ओनली. मला बेसिक शाळेतलंच आठवतं. जे आठवतं ते वाजव, तबला वाजला पाहिजे. आता सध्या एवढीच रिक्वायरमेंट आहे. भांडी घालून बसल्यापासून सुरुवात आहे भाई. मांडीच प्लास्ट कधी घातली. त्याच्यानंतर भाई तबला बिबला कुठे पण नको ठोकू, आवाज तर कर बाई. काय हा प्रकार? अरे किडा ठोकल्यासारखा तबल्यावर. अरे पण
बघायचं असतं. हा माझा बेस आहे. घे घे वाजव. दर तबला वाजव. नमस्कार भाई गडे बिडा काढलं प्रोफेशनल आहे भाई. म्हणजे आपला विषय. बघतात ना लोक. ब्लॉग बघतात भाई. तबला वाजवणारे असतील ब्लॉग बघणारे. ते कॉमेंट मध्ये सांगतील तिरकीट वाजलं का 3 ताल वाजलं ते. मागे मागे हटतो मागे. काय आलं? खूप वर्ष झाले भाई. मला हात कसा ठेवायचा तरी आठवत नाही. तसे ठेवलं एक 3 ताल तरी वाजव म्हणजे. हा येतो येतो. एक एक का हे एकदम बेसिक. नाना तिथं घे तिथं ABCD तबल्यातलं बोल आठवत नाही कुठले. थोडंफार आठवतंय पण चुकीचं आठवलं तर म्हणून. मी शिकवलं ना शाळेत ते सर बघत असतील भाई. हा माहिती आहे ना त्यांना. तेव्हाच माहिती होतं काय की नाही शिकवलं. तबला वाजव तरी मांडीत वाजवत असं वाटतं भाई. पासवर्ड काय? अरे तुमचं का नाही होतं माहितीये. तुमच्या दोघांचं पण का नाही होतं माहितीये का. मी ते पावडर नाही घेतली ना हाताला. भाई पॉन्ड्सची पावडर लावल्याशी तुम्ही तबल्याला हात लावतायच कसा. सिंपल गोष्ट तुला समजली नाही भाई. पावडर लोड करणार तरी काय वाजवत. किती पावडर लावा. पावडर लावून आले मी आज. हा तबला नवीन बनवून घेतलाय आम्ही तेव्हा. हा नवीन तबला आहे भाई. जुना जुना दिला त्याच्यानंतर त्यांनी नवीन बनवून दिला आपल्याला. जळगावचे आहे. इतका चांगला होता म्हणून मी ठेवून दिला. जो सर की वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे तेरी चुनरिया ले गई सो मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहोत शुभमच्या सरप्राईज बड्डेला. केतकी त्याची जी गर्लफ्रेंड आहे तिने आम्हाला काल परवा कॉल करून सांगितलं की त्याला सरप्राईज पार्टी देते आणि हे सगळ्या ऑरेंजस गँगला आणि त्याच्या मित्रांना बोलवलं आहे एका ठिकाणी. सो आता आम्ही तिकडे चाललो आहे. बघूया शुभम किती सरप्राईज होतो आणि किती नाही. आणि काय नाही हेच आहे बेसिकली. तर लिखतो आता तिकडे. आता काय दुसऱ्यांच्याच पार्टीमध्ये घुसायचो. काय नाही तू मध्ये बोलू नकोस. अरे रवी. अरे हॅपी बर्थडे केतकी. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन वॉट एव्हर जेवढे वर्ष कंप्लीट झाले असेल. काय हाय बाई काय हा प्रकार. तुमचं काय इथे. जाऊ बाई बुली बुली बाडी पण ते 12ला आहे. जीन्स बा करायला विसर्जन 11वीतल्या मंकी वॉच चालली घेतलं. 11वी सारखी शूज आवडले. ओ हो
SKR की झेडकी नाइकी टेंगू. काय केलंय तुला सांगतो. राजू इराणी. बरोबर आहे. इराणी नाही इराणी. पण उलट वाटतं. सीन बर्थडे सेलिब्रेशन टेक 28 का रे 28 वर्ष 28 झाले मला. इतकं वर्ष चुकलाच आहेस तू. डेट 11/9/24. सफेद कपडा डायरेक्टर राजू इराणी. इराणी आहे. डायरेक्टर केकची पाहिजे होती ना. हा हे डिरेक्टर तुझं नाव पाहिजे होतं. केकची कॉन्सेप्ट कोणती त्याच्यावर छान आहे. मीटिंग करतायत. मीचिंग आलू हुआ मीचिंग रे थांब रे जीत. हा झाले मान्य आहे. अरे या रे या सारे या. फक्त म्हणतोय सारे. ते पण पाडलं. अरे खोल बाई खोल. काही जागा बनवा. इथे ठेव आणि उघड. लाईट उघड. इथे ठेव आणि उघड. एवढा मोठा घड्याळ दिला पाहिजे तुला. म्हणजे वेळेवर उठेल घड्याळ दिला. चला शेगडी इंडक्शन कडक. तू जे श्रावणला दिलं ते आहे काय? 5-in-1 तुला काय दिलं मी कॉन्ट्रॅक्ट टीपॉय. दिल्लीचं कॉन्ट्रॅक्ट तुझं पण आहे. अमेझॉन. वा जे पण अमेझॉन वर मिळतात. जे पण आहे अमेझॉन वर मोस्टली किचनचंच सामान मिळतं. नो प्रमोशन गाईस. क्लिअर करून टाक नंतर काय विषय. अरे हेडफोन आहे. एवढा मोठा नाही ते दोन शू आहेत. बेडरूम मध्ये लावायला टीव्ही दिला की काय. बेडरूम आहे का पहिला. थंडी अजून सुरू नाही झाली. डायरेक्ट बॉक्स फाड. बॉक्स बिग नाही थांब काहीची. तुझं नाव काय ग. आयडिया देते बाई. प्रोडक्शन न फोडण्यासारखं आहे. क्या बात है. लाईट सोड लाईट सोड लाईट सोड. क्या बात है. क्या बात है. शुभम खेळतो. माझ्याकडे माझ्याकडे भाई तू दिला. किती वर्षभराचा पगार. खेळणं. किती वर्षभराचा पगार. नको मुद्दा हा खेळतो का. खेळतो का. घरी तुझ्या घरी 2 लावू शकतो ना. गेस्ट कर कोणी दिलंय. गेस्ट कर कोणी दिलंय. कोणी दिलं बरं. गेस कर एवढं मोठं गिफ्ट. हुशार बघ. शेपटी सोडून सगळ्यांनी दिले. अरे फुटेज वाचा लवकर बोल. चल तुझ्या केतकीने दिलं मला कॉन्फिडन्स नाही.
केतकीने दिलंय. जर तुला खरंच वाटलं असतं ना केतकीन तू केतून दिलंय बोलला असतास. पॉइंट आहे. एक नंबर ओळखलंय. आणि जर समज आम्ही दिलं असतं आम्ही हर्ट झालो मग आता निघून जाऊ. कारण ती बोलली की मला तुझं गिफ्ट द्यायचंय आणि ती असं हे घेऊन आली. पण घेऊन तर मी पण आलो. मग जरी आम्ही दिलं तरी ते तुझंच गिफ्ट आहे ना. मग ए कोणी दिलाय सांगा रे. आणले थँक्यू. आतमध्ये साबणाच्या वड्या आहेत. शिंदेने दिलं. हे सांगून टाक रे. कोटा चेतन कोटा. केतूने दिलंय. केतूने. केतू काय मी दिलं असं केलं केतकीने. हे बघ चल चल आला बघ कॉन्टेंट शोधत आला बघ. आला बाप एंट्री मारली करत. कधी आला करणचा BS म्हणून टायमावर आला. PS5 द्यावं लागेल. केक वगैरे झाला उरलाय का आहे. गुड गुड. बरं आता ठेवा आम्हाला पण गिफ्ट द्यायचं. एवढं काय घेतो गरज. सॉरी असंच बोलतो. जोक ब्लॉग मध्ये कॉन्टेंट. आता शुभम शुभम अजून काहीतरी आहे. अरे रिमोट आहे त्याच्यात. आयफोन हा भाई एक हे गिफ्ट आमच्याकडून प्ले स्टेशन. अरे भाई आयफोन 16. आयफोन 16 1000ची माळ आहे ती. फॅल्कॉन त्याच्या लवंगी काढून फोडा प्लीज पुढच्या बड्डे पर्यंत. भाई पेपरात जे रॅप करून आणले ना. डाऊन टू अर्थ. एकदम बाप एकदम करणचे पप्पा सकाळी पेपर वाचत होते. म्हणजे त्याची गरज नाही. प्ले स्टेशन तर ठीक आहे भाई. वायरलेस माईक. येस वायरलेस माईक. ज्याची तुला नितांत करायचा मित्रा व्हिडिओ. नितांत आता फोन घेऊन असा फोन घेऊन नाही बसायचं. आयफोन आता बंद आता क्लिअर. आता नील करण सौरभ कडून माईक मागणं बंद. नाही सौरभ नाही नील करण. भाई मला बोलायचं DJ दिला असता तुला. दे आता एवढं होतं द्यायचं ना. मला इन्क्लूड नाही केलं कंट्री मध्ये त्या लोकांनी. तुझं वेगळं असेल ना काय. थँक्यू. ते भेटलं तरी खुश होशील. थँक्यू.